किती वेळा चुकणार, किती वेळा माफ करणार? बैठकीत अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले. तर माझी चूक मान्य, यापुढे काळजी घेईन, कोकाटेंची ग्वाही. सरकारमध्ये आणि पक्षातही अजितदादांची दादागिरी संपली असं वाटतंय. मंत्री कोकाटेंवरून बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा. अंगाला डाग न लागता शासन करायचं आहे की नाही मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. मंत्री कोकाटेंवरून आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. तर गृहराज्यमंत्र्यांचा भार हे हिंदू संस्कृतीत बसतं का? आदित्य ठाकरे यांचा सवाल. पुण्यातील पार्टी प्रकरण, महिला आरोपीच्या पर्समधून गांजा आढळला. खेवलकरांना अडकवण्यासाठी इजा सिंह या महिलेला प्लांट केलं गेलं. प्रांजल खेवलकरांच्या वकिलांचा युक्तिवाद. पतीसाठी रोहिणी खडसे वकिली कोर्ट घालून कोर्टात हजर. प्रकरण न्यायप्रविष्ट, योग्य वेळी बोलेन. रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. पुणे पार्टी प्रकरणात लवकरच निर्णय. रेव पार्टी म्हणून माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा डाव. कौटुंबिक फोटो व्हायरल करण्याचा पोलिसांना अधिकार नाही. पुणे पोलिसांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार, खडसेंचा इशारा. पक्ष बाजूला ठेवून वकील म्हणून सत्य मांडणं आमची भूमिका. पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत सर्व गोष्टी कराव्या. खेवलकरांच्या प्रकरणावर रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया. माझ्यावर पोलिसांची पाळत. माझ्या पत्रकार परिषदेमध्ये पोलीस आले होते. सिव्हिल ट्रस्टमधील पोलिसांचा व्हिडिओ दाखवत एकनाथ खडसेंचा दावा. पोलिसांची कारवाई पारदर्शक. कुठलेही फोटो व्हिडिओ पोलिसांनी दिले नाहीत. प्रांजल खेवलकर खडसेंचे जावई असल्याचं तपासात समजलं. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं स्पष्टीकरण. पक्ष बाजूला ठेवून वकील म्हणून सत्य मांडणं आमची भूमिका. पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत सर्व गोष्टी कराव्या. खेवलकरांच्या प्रकरणावर रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया. वरळीच्या बीडीडीच्या चाळ पुनर्वसनाचा पहिला टप्पा पूर्ण. पहिल्या टप्प्यात 500 ते 550 कुटुंबांना घरं मिळणार. लवकरच घरांचा ताबा वरळीकरांना मिळणार. वरळीतील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची आदित्य ठाकरेंकडून पाहणी. अनेक घरं तयार असून ताबा मिळणं बाकी. आदित्य ठाकरेंची म्हाडा आणि टाटा समूहाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा. ठाकरे बंधूंच्या भेटीचा पुढचा मुहूर्त. गणेशोत्सवाचा, सूत्रांची माहिती. गणेशोत्सवात 27 किंवा 28 ऑगस्टला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार असल्याची सूत्रांची माहिती. गणेशोत्सवाला शिवतीर्थवर नक्की जाऊ. गणपतीला राज ठाकरेंच्या घरी जाण्यावरून आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. भावांच्या भेटीसाठी मुहूर्ताची गरज नाही, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांची तब्बल 18 तास ईडी चौकशी. रात्री 1:30 वाजता ईडीचे अधिकारी अनिल कुमार पवारांच्या निवासाला बाहेर पडले. काही कागदपत्र आणि हार्ड डिस्क ताब्यात. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती. सध्या दया नायक हे गुन्हे शाखा 9चे प्रभारी पोलीस निरीक्षक. कोल्हापूर महानगरपालिकेतील ड्रेनेज घोटाळ्याचं प्रकरण अधिकाऱ्यांना भोवलं. कनिष्ठ अभियंत्या प्रज्ञा गायकवाड, बळवंत सूर्यवंशी आणि वरिष्ठ लिपिक जयश्री हंकार यांचं निलंबन. सर्वांची खातेनिहाय चौकशी होणार. मराठी शुल्क प्रदर्शित न करणाऱ्या महाविद्यालयांवर आता कारवाई होणार. शुल्क नियामक प्राधिकरणाचा शैक्षणिक संस्थांना इशारा. मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींना नोटीस प्रकरण. धोकादायक इमारतींबाबत म्हाडालाच अधिकार. हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल. मात्र हायकोर्टानं दावा फेटाळला. म्हाडा आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार. 10वी-12वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर. 12वीचा निकाल 43.65%, तर 10वीचा निकाल 36.48%. गेल्या वर्षीच्या तुलनेत 10वीच्या निकालात घट. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला ग्रहण लावण्याचा प्रयत्न. विघ्नसंतोषी लोकांना काही सत्ताधारी मंडळींचीही अनावधानानं साथ. केशवोपाध्यायांचा रोख नेमका कोणाकडे? चर्चा नवधान. अंबादास दानवेंच्या नेतृत्वात ठाकरेंच्या शिवसेनेचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार. भ्रष्टाचारी आणि बेताल मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार. शिंदेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. मनपा निवडणुकीसाठी मतदार यादीत आधार कार्ड जोडता येईल का, यासाठी संकल्पना मांडली. उदय सामंतांची प्रतिक्रिया. पक्षातून गेलेल्या सहकाऱ्यांमुळे वेदना. मी खंबीर, लाथ मारेन तिथे पाणी काढण्याची धमक. 2 दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांवर जाधवांची प्रतिक्रिया. लॉबीमध्ये चालताना मजाक मस्ती होते, पण त्याची बातमी बनवली गेली. काँग्रेसच्या महिला खासदारांनी घेतल्याच्या बातमीवर निशिकांत दुबेंचं लोकसभेत उत्तर. नागपूर बिअरबारमधील त्या सरकारी फाईल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या. गडचिरोलीच्या अधिकाऱ्याने फाईल बिअर बारमध्ये नेल्याची माहिती. गडचिरोलीतील उपविभागीय अभियंता सोनटक्केंची फाईल असल्याची माहिती. रोहित पवारांनी परळीत महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. वाल्मी कराडच्या मालमत्तेची एसआयटी मार्फत चौकशी करून मालमत्ता जप्त करावी, रोहित पवारांची मागणी.
मिरची आष्टीतील अजिंक्य गर्जेचा मद्यपान करत गाडी चालवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल। अजिंक्य गर्जे हा माजी मंत्री धनंजय मुंडेंचा समर्थक। गर्जेच्या वाढदिवसानिमित्त मुंडेंनी दिलेल्या शुभेच्छांची कॉल रेकॉर्डिंग समोर। सुशांत सिंह राजपूत प्रकरणी रिया चक्रवर्तीला मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाची नोटीस। सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टबाबत कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून नोटीस। दिल्लीत पार पडलेल्या अखिल भारतीय शिक्षा समागममध्ये राज्य सरकारच्या कार्यपद्धतीचं कौतुक। अन्य राज्यांनी देखील महाराष्ट्राच्या मॉडेलचा अभ्यास करावा, शिक्षण मंत्रालयाचं प्रतिपादन। शिक्षण मंत्री दादा भुसे यांची उपस्थिती। गोंदियातील शिरपूर धरणाचे 5 पैकी 3 दरवाजे उघडले। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धरणाच्या 3 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू। कोल्हापुरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या वृद्धास सुट्टीवर आलेल्या जवानानं वाचवलं। कोल्हापूरच्या सिद्धनेरली गावातील घटना। जवान सूरज पाटील यांनी धाडस दाखवत वृद्धाचा जीव वाचवला। नांदेडमध्ये मद्यधुंद कार चालकाची अनेक वाहनांना धडक। अपघातात 5 जण जखमी असल्याची माहिती। पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं। नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला निरोप देताना तोडफोडीचं प्रकरण। 100हून अधिक जणांवर गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्याच्या खेड तालुक्यातील जेदवाडी येथे दगडफेकीची घटना। गावाच्या रस्त्याचा वाद। दगडफेकीत वाहनांची तोडफोड। रस्त्यासाठी कामासाठी मुरुम घेऊन आलेल्या वाहनांची गावकऱ्यांकडून तोडफोड। अतिदुर्गम लिंगापूर टोला येथे नागरिकांसाठी गडचिरोली पोलिसांनी श्रमदानातून उभारला पूल। नद्यांना पूर आल्याने वाहतुकीची समस्या। हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाणी प्रकरणी मोठी कारवाई। 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। 4 आरोपी अटकेत। 1 आरोपी उपचारासाठी रुग्णालयात दाखल। पनवेल तालुक्यातील चिखले गावातील महिला सरपंचांचा पतीसह आत्महत्येचा प्रयत्न। गायरान जमिनीच्या वादात न्याय न मिळाल्याने विषप्राशन केलं। न्याय न मिळत असल्याने देहत्याग करण्याचाही दिला इशारा। जुन्नर तालुक्यातील रोहकडी गावात 3 बिबट्यांचा मुक्त संचार। शेतकऱ्यांच्या घराजवळ बिबटे फिरताना दिसले। बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी। बारड भागातील सोयाबीन पीक पाण्याखाली। शेतीच्या नुकसानीचे शेतकऱ्यांनी चिंता वाढली। सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेल्याने खराब होण्याची शक्यता। परभणीत मागील 2 दिवसांपासून पावसाची उसंत। मात्र अनेक ठिकाणी सोयाबीन पिकांमध्ये पावसाचं पाणी साचलेलं। गडचिरोलीतील मुसळधार पावसाचा राष्ट्रीय महामार्गाला फटका। छत्तीसगडला जोडणारा महामार्ग खचल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद। जनजीवन विस्कळीत। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद। धरणातून 1500 क्युसेकचा विसर्ग। पावसाचा जोर ओसरल्याने नागरिकांना दिलासा। वाशिमच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण। नागपूरमध्ये महिलेच्या घरात घुसून दहशत पसरवणाऱ्या 4 आरोपींना अटक। 4घांची शहरातून धिंड। लकडगंज परिसरातील घटना। सातारा पोलिसांकडून चोरीला गेलेलं 52 तोळे सोनं जप्त। घरफोडी दरोड्यातील 23 गंभीर प्रकरणांमध्ये सामील टोळीचा पर्दाफाश। अंबरनाथमध्ये चोरी केलेले 50 मोबाईल शिवाजीनगर पोलिसांकडून मूळ मालकांना सुपूर्द। नागरिकांनी महाराष्ट्र पोलीस दलाचे आभार मानले। ठाण्याच्या उल्हासनगरात पत्र्यावर चढलेल्या 17 वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू। महावितरणच्या कारभारावर सवाल उपस्थित। उल्हासनगर कॅम्प 2 मधील घटना।